चांगलं न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, वंतारा टीमने कोल्हापूरकरांची माफी मागितलेली आहे. माधुरी हत्ती संदर्भात एक त्यांनी पोस्ट शेअर केलेली आहे. तर नेमकं पोस्टमध्ये काय लिहिलं आहे, चला तर मग पाहूयात या व्हिडिओमध्ये. नान्नी गावातील जैन संस्थान मठ आणि कोल्हापूरच्या लोकांमध्ये माधुरीचे आध्यात्मिक, धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व आहे याची पूर्ण जाणीव वंतारास आहे. गेल्या अनेक दशकापासून ती आध्यात्मिक आणि सामाजिक जीवनाचा भाग राहिलेली आहे. माधुरी कोल्हापुरातच राहावी अशी इच्छा आणि आपुलके व्यक्त करणारे भक्त, मठाचे नेते आणि लोकांच्या भावनांची पूर्ण जाणीव आणि कदर आम्ही करतो, असे त्यांनी म्हटलेलं आहे. यातील वंताराचा सहभाग माननीय सर्वोच्च न्यायालय आणि माननीय मुंबई उच्च न्यायालय यांनी दिलेल्या बंधनकारक निर्देशानुसार काटेकोर काम करण्यापुरता मर्यादित आहे. माधुरीला हलवण्याचा निर्णय न्यायालयाने त्यांच्या अधिकारात घेतला होता. स्वतंत्रपणे चालवलेले एक बचाव आणि पुनर्वसन केंद्र म्हणून त्यात वंताराची भूमिका केवळ माधुरीची देखभाल करणे, तिला पशुवैद्यकीय सहाय्य पुरवणे आणि तिच्या निवासाची व्यवस्था करणे अशी होती. वंताराने कोणत्याही टप्प्यावर माधुरीचे स्थलांतर करण्याची शिफारस केली नाही किंवा तिचे स्थलांतर सुरू केले नाही. धार्मिक प्रथा किंवा भावनांमध्ये हस्तक्षेप करण्याचा कोणताही हेतू नव्हता. कायदेशीर वर्तन, प्राण्यांची जबाबदारीने काळजी घेणे आणि सामुदायिक सहकार्य यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. त्यानुसार माधुरीला कोल्हापूरला परत आणण्यासाठी मठ आणि महाराष्ट्र सरकार यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर केलेले कायदेशीर अर्जास वंतारा पूर्ण पाठिंबा देईल. न्यायालयाच्या मान्यतेनुसार वंतारा तिच्या सुरक्षित आणि सन्मान्य परतीसाठी संपूर्ण तांत्रिक आणि पशुवैद्यकीय सहाय्य प्रदान करेल. त्याशिवाय मठ आणि राज्य सरकारशी समन्वय साधून कोल्हापूर नजीकच्या नान्नी परिसरात वंतारा माधुरीसाठी दूरस्थ पुनर्वसन केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव वंताराने मांडलेला आहे. न्यायालय आणि परमपूज्य स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांनी मान्य केल्यास मठ आणि राज्य सरकारशी समन्वय साधून कोल्हापूर नजीकच्या नान्नी परिसरात वंतारा माधुरीसाठी पुनर्वसन केंद्र सुरू करेल. उच्चाधिकार समितीच्या तज्ज्ञांशी सल्लामसलत घेऊन ही सुविधा विकसित केली जाईल. हे केंद्र प्राणी कल्याण मार्गदर्शक तत्वानुसार आणि हत्तीच्या देखभाल आणि शुश्रूषेसाठीच्या सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पद्धतीनुसार असेल. प्रस्तावित केंद्रामध्ये पुढील सोयी सुविधा निर्माण करण्यात येतील. सांध्या आणि स्नायूवर उपचार करण्यासाठी हायड्रोथेरपी तलाव, पोहणे आणि नैसर्गिक हालचालीसाठी वेगळे तळे, शारीरिक पुनर्वसनासाठी लेझर थेरपी आणि उपचार कक्ष, विश्रांती आणि संरक्षणासाठी रात्रीचा निवास, साखळ्यांशिवाय मोकळेपणाने हालचाल करण्यासाठी हिरवीगार मोकळी जागा, पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी आणि माधुरीच्या नैसर्गिक विधीसाठी वाळूने भरलेला हौद, सतत वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज ऑनसाईट पशुवैद्यकीय दवाखाना, माधुरीला सुरक्षित आणि आरामदायी विश्रांती घेता यावी यासाठी रबराइड्स फ्लोरिंग प्लॅटफॉर्म, पाय कुजल्याचे दुखणे बरे होण्यासाठी, सांधिवाताचा त्रास कमी होण्यास आणि सांध्यावरील ताण कमी होण्यासाठी मदत व्हावी यासाठी आडवे होऊन झोपण्यासाठी खास काळजी घेऊन तयार केलेले मऊ वाळूचे ढिगारे. मठाचे परमपूज्य भट्टारक महास्वामीजी आणि महाराष्ट्र शासन यांच्याशी चर्चा करून या सुविधेसाठी जागा निश्चित केली जाईल. न्यायालयाकडून आवश्यक सूचना मिळताच वंताराच्या तज्ज्ञांचे पथक हा प्रस्ताव केवळ आंतरराष्ट्रीय मानकांनुसार माधुरीच्या भविष्यातील काळजीबाबत माननीय न्यायालयाने जारी केलेल्या निर्देशांचे सुलभ पालन करण्यासाठी मांडण्यात आलेला आहे. हे आम्ही स्पष्ट करू इच्छितो. वंताराच्या कोणत्याही श्रेय, मान्यता किंवा निहित हितांसाठी हा प्रस्ताव नाही. ही केवळ शिफारस आहे, बंधनकारक किंवा लादलेली अट नाही. माननीय न्यायालयाच्या अंतिम निर्देशानुसार जैन मठ मांडू इच्छित असलेल्या कोणत्याही पर्यायी प्रस्तावाबद्दल आम्ही पूर्णपणे खुले आहोत आणि अशा प्रस्तावास आम्ही मान देतो, असं त्यांनी म्हटलेलं आहे.
त्यापुढे जाऊन नान्नी मठास हवे असल्यास सर्व साह्य करण्याची वंताराची इच्छा आणि तयारी आहे, असे त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी असे सुद्धा म्हटलेलं आहे की आमचा सहभाग केवळ न्यायालय निर्देशानुसार असला तरी जैन समुदायाला किंवा कोल्हापूरच्या लोकांना त्यामुळे काही त्रास होत असल्यास तर आम्ही मनापासून खेद व्यक्त करतो. मिच्छामी डुकडम जाणून बुजून किंवा अजाणतेपणे आमचे विचार, शब्द किंवा कृतीने तुम्हाला दुखावले असल्यास तर त्यासाठी आम्ही तुमची क्षमा मागतो. आपण सर्वजण माधुरीवरील प्रेमापोटी एक दिलाने काम करू, असं वंताराने म्हटलेलं आहे. तर मित्रांनो, आपल्या प्रतिक्रिया यावर काय आहेत नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर नक्की करा. धन्यवाद.